सर्वप्रथम शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना घडवणाऱ्या माँसाहेब जिजाऊ, स्वराज्याचे दाखलेदार छत्रपती संभाजी राजे, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाई, माता रमाई, माता भीमाई, राजमाता अहिल्यादेवी होळकर, महाराष्ट्रातील संत महापुरुष, देव दगडात नसून देव माणसात आहे असे म्हणणारे संत गाडगे बाबा या भारत मातेच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्या महान क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा सर्व क्रांतिकारकांना माझा मानाचा मुद्रा. ज्ञानाचा तेजस्वी सूर्य, ज्ञानाचा अतांग सागर, हजारो वर्षांपासून जुलमी अन्यायी प्रथा मोडून टाकणारे दीनदलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर पुरुष होते. आपण दरवर्षी त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादळाच्या बरोबर राहावं कसं, हे आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आपल्याला नव्हे संपूर्ण जगाला दाखवले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, 100 दिवस शेळी जगण्यापेक्षा 4 दिवस सिंहासारखे जगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो हे दूध प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचे पुस्तक घ्या, कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, फक्त वही आणि पेन म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण होय. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद.